The points to plot these two Cartesian coordinate system graph. Practice set 1.2 question number 2. Anyone tell me there are 6 points, x plus y equal to 6. Which are the points? Tell me. In last lecture we have calculated that. We already calculated. Tell me that 3 points, x plus y equal to 6. x minus y equal to 4. आपण गेल्या लेक्चरला जे 3 पॉइंट कॅल्क्युलेट केलेले होते ते 3 पॉइंट्स मला सांगायचे. आपण इथं प्लॉट करणार आहोत ग्राफ. आणि सर्वांना ग्राफ भी काढायला सांगितलेली होती. आणली ना सर्वांनी? हो मॅडम. हा सांगा. कारण मग परत बिंदू प्लॉट तयार करायचे. 6 minus 1 7 0 and 6 1 and 5. परत एकदा सांगा. हा फर्स्ट minus 1 and 7. हा सेकंड 0 and 6. 0 and 6. Third 1 and 5. 1 5. Okay. Next one, x minus y equal to 4. minus 2 minus 6. Minus 2 minus 6. Yes. 5 1. 5 1 3 minus 1. minus 2. आता बघा सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला x ओ x डॅश ही नंबर लाईन आहे. ओके नाही. त्याच्या राईट हँड साइडला पॉझिटिव्ह नंबर मध्ये 0 आणि लेफ्ट हँड साइडला निगेटिव्ह नंबर्स असतात. ही पण नंबर लाईन आहे पण 90 डिग्री मध्ये आहे x ला. y o y डॅश. तर आता इथं 0 दोन्ही वेळा येणार आहे त्यामुळे o चे कोऑर्डिनेट जे आहे 0,0 असतात. बऱ्याच वेळेला आपल्याला कोऑर्डिनेट्स ऑफ द ओरिजिन असं विचारत तर आपण नुसतं 0 लिहितो. तसं नाहीये कारण o हा बिंदू कुठे आहे x अक्षावर आहे ऍज वेल एज y अक्षावर पण आहे. त्यामुळे कसं लिहायचं आहे कोऑर्डिनेट्स ऑफ ओरिजिन 0,0. ओके. आता इथे फक्त आपल्याला 0 लिहायचे. कोऑर्डिनेट्स विचारल्यानंतर आपल्याला फक्त इथं 0,0 लिहायचं आहे. द पॉइंट o 0. आता पहिला पॉइंट बघूया आपण -1,7. In which quadrant the point is exist? The first is the -1 exist on the left hand side of the x-axis. Okay, here is the -1. आता 7 पाहायचंय. 7 कुठं बघावं लागणार आहे y अक्षावर. तर y अक्षावर मी तिथं फक्त 6 पर्यंतच केलेले आहे. तर मला मार्क करावं लागेल तिथे. इथं 7 येणार आहे. ठीक आहे. तर आता आपण बघूया -1 इथून 7 पर्यंत जायचंय. तुम्ही इथं रेष अशी आखून घेतली तरी चालेल. स्ट्रेट लाईन परपेंडिक्युलर लाईन काढली तरी चालेल. इकडून तुम्ही अशी पॅरलल लाईन काढली तरी चालेल. जेव्हा प्रॅक्टिस होतं तेव्हा मग नंतर लाईन काढली तरी चालेल. मी आता फक्त एकासाठीच काढते. आणि जेव्हा लाईन काढतो तेव्हा परत कट होतो. This is the first point for the equation x plus y equal to 6. -1 7 means negative and positive number exist in second quadrant. Isn't it? आता मी हे परत करते. This is the first point. Now second point, anyone tell me where this point exists? 0,6. First quadrant. No, this point is not exist in any quadrant. Why? Because
one coordinate is 0. Therefore, the point lies on whether x-axis or y-axis. Tell me which axis, which coordinate is 0? X coordinate. Obviously, the point is lies on y-axis. See 0 here on x. Y coordinate is 6. See here 6. Okay, therefore the point is on y-axis. Isn't it? समजलं? कुठं असणार आहे तो y axis वरती आहे कारण y coordinate दिलेला आहे. तो कुठल्याही क्वाड्रंट मध्ये नसणार आहे. जेव्हा x किंवा y coordinate 0 असेल तेव्हा तो कुठल्या तरी अक्षावर असेल. x coordinate 0 असेल तर तो ऑब्वियसली y coordinate वर. जर y coordinate 0 असेल तर तो कुठे असेल? x axis वर असेल. पॉझिटिव्ह असेल तर वरती, निगेटिव्ह असेल तर खाली. क्वेश्चन जो आहे प्रॅक्टिस सेट 1.2 मधला क्वेश्चन नंबर 2 आहे. 2 मधला पहिला क्वेश्चन घेतलेला आहे आणि ऑलरेडी इन लास्ट लेक्चर वी हॅव कॅल्क्युलेटेड दीज पॉइंट्स. त्यामुळे मी फक्त पॉइंट्स घेतलेले आहेत. दिसतंय का? आता समजलं का? कोणीतरी चॅट मध्ये टाकलेलं होतं क्वेश्चन कोणता आहे. मोबाईल आडवा धरा त्यामुळे तुम्हाला दिसेल. हे दिसत नाहीये का? दिसते मॅडम. ओके. हा, आता पहिला पॉइंट झाला, दुसरा पॉइंट झाला. आता तिसरा पॉइंट 1 फार. बोथ आर पॉझिटिव्ह. द पॉइंट वेअर दॅट पॉइंट एक्झिस्ट इन which quadrant? फर्स्ट quadrant. Now see here 1 on the x-axis and 5 on the y-axis. Okay, this is the one part. Write down 1,5, 0,6, here -1,7. त्याचे पॉइंट्स ची नावं लिहायची असेल तर तुम्ही लिहू शकता A, B, C. Okay, now join these 3 points. And extend this straight line. This is the straight line graph. And write the equation of this. X plus y equal to 6. Okay. Now for the second equation, x minus y equal to 4. First point is -2, -6. Both are negative. Then where this point is exist? In which quadrant? Third quadrant. quadrant. Very nice. -2 on C on the -2 here also, here also. But first is the x coordinate. Okay. -2. -2, -6. This is the first point. Wait. दिसते का आता क्लिअर तुम्हाला? हो. ठीक आहे. -2, -6. This is the first point. Second point 5, 1. फर्स्ट कोऑर्डिनेट. Yes, first quadrant. Where is the 5? On the x-axis, and here is the y coordinate is the 1. Therefore,
This is the 5, 1. Next one, 3 minus 1. Where is the 3? And minus 1 is here, fourth quadrant. 4. 3 minus 1. Here are the 3 points. Minus 2, minus 6. Okay. Join these 3 points. Actually आता इथं थोडीशी accuracy जी आहे, हा पॉइंट जो आहे तो इथं घ्या. ओके, का घ्या कळालं असेल तुम्हाला, कारण इथं थोडंसं खाली लाईन आहे आणि इथं 5 आहे, थोडंसं वरती आहे. ओके, तर ग्राफ मी हाताने काढलेला आहे. हे लक्षात येईल इथं का लिहिलं असेल. -2 -6. हा, आता याचं इक्वेशन काय सांगा, x मायनस y इक्वल टू 4 झाले. याचं कोऑर्डिनेट लिहूया आपण 5, 1. x कोऑर्डिनेट इज 5, y कोऑर्डिनेट इज 1. ओके, आता हे झालं ग्राफ प्लॉट केलेला आहे आपण. आता याचं सोल्युशन लिहायचंय आपल्याला. तर सोल्युशन कसं लिहिणार आहे? सोल्युशन म्हणजे काय, तर एक असा पॉइंट आहे की तो या दोन्ही इक्वेशन मध्ये एक असा पॉइंट आहे की तो दोन्ही लाईन वरती एक्झिस्ट आहे. म्हणजे त्या दोन रेषांचा इंटरसेक्शन पॉइंट मला हवा आहे, तोच त्याचं काय करणार आहे, समाधान करणार आहे. समाधान करणार आहे म्हणजे हा पॉइंट हा पॉइंट जो आहे तो कुठं आहे, x प्लस वाय इक्वल टू 6 याही ग्राफ वर आहे, as well as x minus y equal to 4 याही ह्याच्यावरच काय पाहिजे. this intersection व्हायला पाहिजे. कोणाचं तरी माइक सुरू आहे. Solution point of intersection कुठं लागते ते इकडचे वरचे शेंगा. कोण बोलतोय? माइक ऑफ कर ना. Point of intersection is the solution of given equation. आता विचारले का त्यांनी, ओनली सॉल्व द म्हणलेलं म्हणजे फाइंड आउट करा x आणि y च्या व्हॅल्यू. सोल्युशन म्हणजे काय, इज द पॉइंट x कोऑर्डिनेट काय, कोऑर्डिनेट मला x कोऑर्डिनेट 5, y कोऑर्डिनेट 1. Therefore answer is x equal to 5 and y equal to 1. असं आन्सर दिलं तरी चालतं, किंवा जे सोल्युशन आहे ते कर्ली ब्रॅकेट मध्ये टाकायचं. 5, 1. आता हे असं का, तर आपण चेकआउट करून बघूया उत्तर बरोबर आलेलं आहे की नाही, की याच पॉइंटनी या दोन इक्वेशनचं समाधान होतं. हाच पॉइंट या दोन्ही इक्वेशनचं सोल्युशन आहे. तर कसं बघूया, 5x प्लस y इक्वल टू 6, 5 प्लस 1 इक्वल टू 6 आलं, बरोबर आहे. हीच व्हॅल्यू सेकंड इक्वेशन मध्ये टाकायचे, 5 मायनस 1 इक्वल टू 4. हे टॅली झालेलं आहे. समजलं? Isn't it? येस मॅम. येस मॅम. टॅली करणं नेसेसरी आहे. टॅली करायला लिहायचं आपल्याला तिकडं. नेसेसरी नाही, पण गडबडीमध्ये आपलं प्लस मायनस चुकू शकतं. म्हणजे जसं बघा, आता जमलिंगचं उत्तर आहे 1-5 पण आहे आणि 5-1 पण आहे. ऍक्च्युली उत्तर काय आहे, 5-1 आहे, बरोबर. त्यामुळं चेक करून बघायचं बरोबर टाकली की ते बरोबर येतं का नाही ते.
राईट डाऊन दिस. आता प्लॉट करताय तुम्ही? प्लॉटिंग करताय? थोडा वेळ देऊ का? होतंय? हो मॅडम, करतो प्लॉटिंग. ओके, करा. स्क्रीनशॉट पण घेऊन ठेवा आणि प्लॉटिंग करा. काही अडचण आली तर मला विचारा. हं? आणि मग आपण दुसऱ्या क्वेश्चनचे पण, दुसऱ्या इक्वेशनचे पण पॉइंट्स प्लॉट कॅल्क्युलेशन केलेलं होतं, ते पॉइंट्स प्लॉट करूया आपण याच्यावर. ओके. हे पॉइंट्स तुम्ही अगोदरच लिहिलेले आहेत, इथं लिहायची काही गरज नाही. हे सगळं हे साईडला तुम्ही करू शकता एवढं. इथं पण पॉइंट ऑफ इंटरसेक्शन लिहिताना अगदी काळजीपूर्वक, इथं 1 अगोदर दिसते त्यामुळे 1.5 लिहून टाकता येतं आपलं उत्तर बरोबर. पण असं उलट लिहिलं की चुकलं, अर्धा मास तिथंच जातो. त्यामुळे एक्स कोऑर्डिनेट अगोदर लिहा. त्यासाठी अशी रेष आखून घ्या वाटल्यास. 5 and 1. This is the point of intersection. व्यवस्थित दिसतोय ना तुम्हाला हे ग्राफ? हो मॅडम. झालं? हो मॅडम. ज्यांचं पूर्ण झालंय त्यांनी कोणीतरी मला प्रेझेंट करून दाखवा बघू. शेअर स्क्रीन करा. आता तो ऑप्शन नसेल तुमच्याकडे तर ठीक आहे, नंतर फोटो काढून पाठवा मला. ठीक आहे, इरेज करूया. हो मॅडम. ओके. आता क्वेश्चन नंबर 2 घेऊया आपण. क्वेश्चन नंबर 2 मधला दुसरा सब क्वेश्चन घ्यायचा आपल्याला. सांगा मला क्वेश्चन नंबर 2 सब क्वेश्चन 2. x plus y equal to 5. x plus y equal to 5 चे 3 पॉइंट सांगा मला. 1 and 4. 1, 4. Yes. 0 Second. and 5. 0 and 5. 2 and 3. 2 and 3. Okay. Then x minus
y is equal to 3. Which are 3 points? -2 and -5. -2 -5. Okay. 1 and -2. 1 and -2. 0 and -3. -3. Okay. Now we have to plot these 3 points for first equation. 1, 4 present in the which quadrant? Tell me. First quadrant. First quadrant. First quadrant. 1, 4. Then आता सांगा this point lies in quadrant on which axis? Second point 0, 5. Y-axis. Y-axis. Very nice. 0, 5. 0 x coordinate, 5 is y coordinate. Yes. Then second one again in first quadrant. 2. First quadrant. First quadrant. Then join these 3 points. Figure is the straight line. The graph is straight line. Therefore, it is known as the linear equation. Linear means straight line. X plus y equal to 5. Write down this equation of this line. Here is the 2, 3. Okay. Now next, -2 -5. Third quadrant. Third quadrant. -2 -5. Then 1 -2. Fourth quadrant. Fourth quadrant. बरोबर. 1 -2. Then 0 -3. Whether this is situated in quadrant or any axis on axis, upper side or lower side. Then Third quadrant. no. One coordinate is 0. Then Y-axis. on axis, but which axis? Y-axis. Y-axis of the lower side because coordinate is negative. Therefore, -3 is here. 0 -3. X coordinate 0. -3 कुठे आहे बघायचंय y वरच. इकडे नाही जायचं. 0 x -3 हा y कोऑर्डिनेट आहे. y वर मायनस कुठं असतं निगेटिव्ह लोअर साइड असतं. ओके. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल 0, 5 पॉझिटिव्ह आहे इथं. त्यामुळे अप्पर साइडला येणार आहे ऑन y ऍक्सिस. निगेटिव्ह असेल तर ऑन लोअर साइड ऑन y ऍक्सिस. ओके. जॉइन these 3 points. Extend this line at this side to get the point of intersection. Then write down the equation x minus y equal to 3. Here is the point of intersection. Okay. There is some. आता तुमचं काय येणार आहे बघा थोडासा बघ इकडे आलेला आहे तर मी जो आहे तोच लिहिणार आहे. मॅडम येस. सॉरी फॉर डिस्टर्ब पण Yes. मानसी तिडके मला मेसेज करते तिला आवाज येत नव्हता म्हणून ती रिजॉईन झालीये. ती म्हणते मॅडमला सांग मला ऍडमिट करून घ्यायला. ओके ऍडमिट झाली नाही का? ओके वेट.
मानसी तिडके म्हणून आहे बघ. आता आली का ती मानसी जॉईन होतीये का? हा हा घेतलं. ओके ओके बेटा. हा आता इथे बघा. आता जरी माझं इथं 4च्या थोडस पुढे आलेलं आहे हो की नाही, पण तुमचं इथं 4 आणि 1च येणार आहे. कळालं का? कारण मी इथं थोडस इथं जे आहे ते अंतर माझं हाताने काढल्यामुळे थोडस इकडं तिकडं होऊ शकणार आहे. पण तुमचं इंटरसेक्शन पॉइंट काय येणार आहे इथे. आता मी इथं तुमच्या सोयीसाठी इथं 4 लिहिते, कळेल तुम्हाला. ठीक आहे. इथं काय येणार आहे इंटरसेक्शन पॉइंट. मग साधारण लक्षातच आलं असेल इथं का घेतलेलं आहे. 4 आणि 1 ची बेरीज 5 होणार आहे. 4 1 केला 3 राहणार आहे. ओके. इंटरसेक्शन पॉइंट. आता काय बघा कोऑर्डिनेट सांगा फक्त मला. त्याची जी बरोबर कोऑर्डिनेट सांगेल त्याला अर्धा मार्क्स मिळणार आहे. 1 and 4. नाही बरोबर चुकलं. मी आत्ताच सांगितलं पहिल्या. 4 1. आणि वरती 1 दिसतंय ना, त्यामुळे आपण पहिल्यांदा 1 लाच उचलतो. पण कोऑर्डिनेट कसे लिहायचे असतात? एक्स कोऑर्डिनेट पहिल्यांदा लिहायचं हो आणि नंतर बॉडीमध्ये 4 and 1. दिस इज द सोल्युशन ऑफ अवर इक्वेशन. सोल्युशन इज इक्वल टू 4, 1 or x equal to 4, y equal to 1. Put this value in this equation for tally. 4 plus 1 equal to 5 आलेला आहे आणि इथं 4 minus 3 व्हॅल्यू टाकायची. सेकंड इक्वेशन मध्ये 3 आलेला आहे. Isn't it? आता टॅली करताना मी जर इथं 4.2 आलो होय की नाही, मी हाताने काढलेला आहे त्यामुळे थोडस करेक्शन येणार आहे. पण तुम्ही ग्राफ पेपर वापरणार आहे तुमचं 4-1 अगदी परफेक्ट येणार आहे. आणि चुकून वेळ झाला तुम्हाला, अरे बापरे असं कसं काय आलं, एखाद्याच गडबडी तिकडे इकडे पण होऊ शकतो. शक्यतो ग्राफवर चुकतच नाही. पण झालं अरे कसं टॅली करणार मग. 4 आणि 1 तरी यायला पाहिजे. सरळ आपल्या नेहमीच्या पद्धतीनं सोडवायचं. अगदी हा शेवटचा पर्याय बरं का. लिहू की नेहमी सारखं गणित सोडवायचं म्हणजे कसं, याचं उत्तर काय येणार हे माहितीच पाहिजे तुम्हाला. बघा असं इथे बघा x प्लस वाय इक्वल टू 5, x मायनस वाय इक्वल टू 3. आपण नेहमीच्या पद्धतीने सोडवतो म्हणजे इलिमिनेशन मेथड वापरतो. तर काय करतो प्लस करतो, दिस कॅन्सल. 2x इक्वल टू 8, 5 प्लस 3 8. x इक्वल टू 8 अपॉन 2 4. पुट द व्हॅल्यू ऑफ x इक्वेशन नंबर फर्स्ट कुठल्या याच्यामध्ये घातली तरी चालेल. x ची व्हॅल्यू आली 4 प्लस y इक्वल टू 5, y इक्वल टू 5 मायनस 4 इक्वल टू 1. हे कधी छोटे छोटे एक्झाम्पल आहे त्यामुळे पटकन येणार आहे तुम्हाला. हे येणारच आहे. पण जेव्हा कोइफिशियंट असतात, थोडं एक्झाम्पल मोठं असतं, तर तेव्हा चेकआउट करण्यासाठी तुम्ही असेही वापरू शकता किंवा सॉल्व्ह करून घेऊ शकता. नेक्स्ट पर्याय आहे. पण पॉइंट मात्र अगदी बरोबर कॅल्क्युलेट केले तरच ग्राफ व्यवस्थित येणार आहे, अदरवाइज नाही. ओके, राईट डाउन, प्लॉट द ग्राफ. स्क्रीनशॉट काढून घेते. दुसरं एक्झाम्पल घेऊया आपण. हो मॅम. स्क्रीनशॉट घ्या, तुम्ही ड्रॉ करा आणि मग सगळे 6 ग्राफ आहेत त्याच्यामध्ये तर त्याचा एक पीडीएफ करून पाठवा मला, म्हणजे कळेल की तुम्ही याचा अभ्यास केलेला आहे. घेतला स्क्रीनशॉट? हो मॅडम. ओके. यस मॅम. आता मी ग्राफ आपण हे करूया, प्लॉटिंग करूया. अगोदर हे कॅल्क्युलेट करूया पॉइंट्स. 6वं एक्झाम्पल घेऊया. ग्राफ पण यूज करते. 6th example. We have to calculate 6th example. 2x minus 3y equal to 4. Equation 1.
3y minus x is equal to 4. Number 2. First of all, we have to calculate the minimum 3 points. Dot the graph. Take the value of x. तुम्हाला वाटेल x ची व्हॅल्यू घ्यायची का? तुमच्या मनाने तुम्ही y ची घेऊ शकता. x ची फाइंड आउट करायचं. तर पहिल्यांदा x असतं त्यामुळे x ची व्हॅल्यू आपण घ्यायची आहे. x y x, y here x y x, y. आता इथे मॅडम? बघा. हा येस. आता बंबा मॅडमचं ना तर बंबा मॅडमचा मेसेज आला जॉईन मी म्हणून. ओके ओके ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे मग आपण थांबूया इथं. नेक्स्ट लेक्चरला आपण हे कॅल्क्युलेट करूया. ओके ओके मॅम. ओके टिल देन बाय एव्हरीबडी. टेक केअर. बाय मॅडम. बाय मॅम. थँक्यू मॅडम. बाय मॅडम. Hello.